बऱ्याच दिवसापासून आम्ही ठरवत होतो की टी व्ही घेऊयात, पण टी व्ही घेण्याचा काही मुहूर्तच लागत नव्हता. कारण आमच्याकडे होता जुना टी व्ही, सॅमसंगचा बॉक्स टी व्ही. आणि आजकाल जुने टी व्ही रिपेअर होत नाही आहेत, टेक्निशियनच नाही आहेत जुने टी व्ही रिपेअर करणारे. सो फायनली आम्ही विचार केला की आता तो फ्लॅट टी व्ही घेऊयात म्हणून. आमच्याकडे तो कधीच नव्हता फ्लॅट टी व्ही, आणि ह्यावेळेला आम्ही असं ठरवत होतो की तो घेऊयात. पण असा प्रॉब्लेम होता ना, माझ्या घरामध्ये होतं मोठं शोकेश, आणि फ्लॅट टी व्ही घ्यायचं म्हटलं तर त्या शोकेशमध्ये जागा नव्हती तो टी व्ही ॲडजस्ट करायला. मग ते शोकेस काढावं लागणार, आणि मला इच्छाच होत नव्हती माझं शोकेस काढण्याची, कारण माझं शोकेस खरंच खूप चांगलं होतं, सुंदर होतं ते. त्यामुळे मला असं वाटत होतं की हे न काढता टी व्ही मी कुठे आणि कसं ॲडजस्ट करू हॉलमध्ये. मग फायनली खूप विचार केल्यानंतर आम्ही असं ठरवलं की शोकेशला पुन्हा एकदा पॉलिश करून नवीनसारखं करूयात. असेंबल शोकेश होतं, त्याच्यामुळे वेगळे वेगळे पार्ट त्याचे करता येतील असं आम्हाला एका कार्पेंटरने सांगितलं. मग मी तेच केलं. अगोदर शोकेशचे पार्ट वेगळे केले असेंबल असल्यामुळे, आणि त्याला चांगलं छानपैकी पॉलिश करून घेतलं. आणि नंतर फायनली आम्ही पोहोचलो टी व्ही घ्यायला. आता टी व्ही घ्यायचा तर कोणता घ्यायचा, तिथून आमची सुरुवात होती. विचार केला, खूप विचार केला. शेवटी मी म्हटलं नाही, आधी पण आपल्याकडे सॅमसंगच होता. सॅमसंगची क्वालिटी चांगली आहे आणि बरेच वर्ष तो चांगला टिकला. जवळजवळ 15 वर्ष माझा बॉक्स टी व्ही चांगला टिकला होता. म्हणून मी ठरवले की आता जर LED मोठा घ्यायचा झाला तर तो पण मी सॅमसंगचाच घेईल. आणि माझी इच्छा होती की 30 इंच 32 इंच जे काय छोटे टी व्ही आहेत तसा नाही घ्यायचा. आता घेईन तर मोठा टी व्ही घेईल. त्यामुळे हे पण म्हणाले की ठीक आहे, आपण मोठा टी व्ही घेऊयात. मग आम्ही गेलो आणि फायनली आम्ही चॉईस केला सॅमसंगचा मोठा टी व्ही. कसं आहे ना, की लोकांना असं वाटतं की यार हे बघा किती महागड्या महागड्या वस्तू घेतात आहेत, किती खर्च करतात आहेत. पण काय आहे ना, आयुष्य हे एकदाच आहे, हे मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगतच असते. एकदाच आयुष्य आहे, आणि एकदा या आयुष्यामध्ये आपण सगळी आपली हौसमौज करून घ्यायची. आपण जगतो कशासाठी, कष्ट कशासाठी करतो, आपली हौसमौज पूर्ण करण्यासाठीच करतो ना. मग काय हरकत आहे. कसं आहे ना, काही काहींच्या डोळ्यात खूप खुपतात ह्या सगळ्या गोष्टी, की बघा ह्यांची लाईफस्टाईल, कसे राहतात आहेत, कसे उधळतात आहेत, कसे काय करतात आहेत. पण हॅलो, मला अशा लोकांना सांगावंसं वाटतं की आम्ही जे काही करतो ना, ते आम्ही आमच्या स्वतःच्या आनंदासाठी करतो, स्वतःच्या खुशीसाठी करतो. आणि ते करण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत करतो, कष्ट करतो. कष्ट केल्यानंतरच आम्हाला आमची हौसमौज पूर्ण करता येते. अशीच आमची हौसमौज पूर्ण होत नाही. काय आता हे सगळ्यांना आपण सांगत सुटलं तरी विश्वास बसत नसतो. पण हेच सत्य आहे. प्रत्येकजण आपापल्या संसारासाठीच कष्ट करत असतो, आणि आपल्या फॅमिलीला तो कसा आणि कुठल्या रीतीने खुश ठेवेल ह्याचाच तो विचार करत असतो. आणि शेवटी कर्त्या पुरुषाला घरच्या लोकांच्या आनंदापेक्षा काहीही महत्त्वाचं नसतं. सो तुम्ही जे कोणी असा विचार करत असतील की बघा ह्यांची उधळपट्टी कशी चालली आहे, तर प्लीज असा विचार करू नका. एवढा विचार करून तुमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घराकडे जरा जास्त लक्ष द्या, आणि तुम्हीही तुमच्या फॅमिलीसाठी असाच काहीसा खर्च करा, त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या सुखासाठी. तिथे तुम्ही तुमचा विचार आणि तुमचा वेळ जास्त करून वाया घालवा. सो फायनली आता आमचं झालेलं आहे प्रोसेस करून, टी व्ही घेऊन झालेला आहे. आणि मस्तपैकी आता टी व्ही घेऊन घरी जायचा. हो, आणि आणखीन एक गोष्ट, टी व्ही घेण्यामागचा माझा दुसरा एक आणखीन उद्देश असा होता की मला माझे स्वतःचे व्हिडिओ मोठ्या टी व्हीवर बघायचे होते, की जेणेकरून मला माझ्या काय चुका आहेत ते मला कळतील, समजतील. त्यासाठी मी एक हौस ठेवली की माझ्याकडे मोठा टी व्ही असला पाहिजे, आणि मला त्या चुका सुधारता येतील मग नंतर. म्हणून मी टी व्ही आणल्यानंतर मी म्हटलेलं माझे व्लॉग सगळ्यात आधी मी बघणार माझ्या टी व्हीवर, की मोठ्या स्क्रीनवर माझे व्लॉग कसे वाटतात आहेत. कारण आपण जेव्हा व्लॉग बनवतो आणि ते एडिट करतो छोट्या मोबाईलमध्ये, तर तेवढ्यापुरतीच ते असतात. त्याच्यामुळे कळून येत नाहीत की आपल्या चुका कुठं नक्की होतात आहेत. आणि मोठ्या टी व्हीवर जेव्हा आपण बघतो त्यावेळेला बरोबर लक्षात येते की इथे साऊंड कमी झालं आहे, इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणून मी असं ठरवलं होतं आता घेईल तर मोठाच टी व्ही घेईल. सो फायनली आता आम्ही घेतलेला आहे मोठा टी व्ही. काय आहे ना, परिस्थितीनुसार थोडंसं स्वतःला बदलणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेला परिस्थिती नसते आपली त्यावेळेला आपण ॲडजस्ट करतच असतो, पण जेव्हा कुठे आपली परिस्थिती थोडीफार सुधारलेली वाटते, दिसते, त्यावेळेला थोडी हौस करायला नक्कीच काही हरकत नाही. कारण आपण अगदीच उधळपट्टी अशी करत नाही. थोडं आपलं सगळ्या गोष्टी सांभाळून, म्हणतात ना, अंथरूण बघूनच आपण पाय पसरतो. त्यामुळे थोडी हौस करायला खरंच काही हरकत नाही आहे.
आणि हे मला सतत म्हणत असतात, कष्ट आपण करतो कशासाठी, कुठे आपल्याला हे सगळं वरती घेऊन जायचं आहे. एकच आयुष्य आहे, एकाच आयुष्यामध्ये आपली सगळी हौसमौज करून घ्यायची. उद्या सोनाबाळा आल्यानंतर एवढी पण आपली हौसमौज होत नाही. त्यामुळे काळजी करू नकोस. मी जे देतोय, मी जे करतोय त्याच्यामध्ये खुश राहा, आनंदी राहा. लोकांचा विचार करू नको. तुझी हौस, तुझा आनंद हा माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे तू अजिबात कोणाचा विचार करायचा नाही. माझ्या नवऱ्याचं हे अगदी पूर्वीपासूनचं वाक्य आहे. त्यामुळे ह्या वाक्याने मला खूप धीर दिलेला आहे आजपर्यंत आणि खूप सपोर्ट दिलेला आहे. म्हणून मी आता खरंच कधीच कोणाचा विचार करत नाही. आणि जे कोणी माझ्याबद्दल पण असे विचार करत असतील की ही नवऱ्याचा पैसा उधळते, तर प्लीज त्यांनी पण असे गैरसमज करून घेऊ नका. खरंच तुम्ही पण आजमावून बघा. तुम्ही तुमच्या सुखासाठी थोडं तरी जगून बघा. खूप छान आयुष्य आहे आणि ते चांगल्या पद्धतीने घालवा. ह्याचे त्याचे विचार करून त्याच्यावर फुंकर काड्या टाकून काही होत नसतं. छानपैकी आनंद व्यक्त करा, साजरा करा स्वतःबरोबर, इतरांबरोबर आणि खुश राहा. सो फायनली आमचा आता टी व्ही लागलेला आहे आणि सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून आता मस्तपैकी आम्ही आमचे व्हिडिओ त्याच्यावर बघणार आहोत. आणि मला आता यूट्यूबचं चॅनल माझं मॉनिटाईज होणार आहे थोड्याच दिवसात. त्या गोष्टीचा आनंद पण आहे. सो आता एन्जॉय करतो आहे आम्ही मोठा टी व्ही. फायनली लागला, चालू झाला. वाव, मोठी स्क्रीन काय भारी वाटते आहे बघायला. शपथ. चला मंडळी, आता आम्ही आमच्या टी व्हीचा छानपैकी असा आनंद घेतो आहे. आणि ज्या दिवशी माझं चॅनल मॉनिटाईज होईल तोसुद्धा व्हिडिओ मी मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवेलच. माझ्या मोठ्या अशा बकेट लिस्टमधली ही एक हौस माझ्या नवऱ्याने पूर्ण करून दिली. त्याबद्दल मी त्यांना थँक्यू बोलते. थँक्यू सो मच नवरोबा. आणि अशा अजून बऱ्याच काही बकेट लिस्टमध्ये हौशी माझ्या आहेत, त्याही तुम्हाला पूर्ण करायच्यात. तर तुम्ही असेच माझ्यासोबत राहा, मला धीर देत राहा आणि मीही तुम्हाला माझ्या चांगल्या चांगल्या हौशी सांगत राहील आणि ते तुम्ही माझ्या पूर्ण करत राहा. थँक्यू 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 सो मच. चला मंडळी, बाय बाय. हा आता माझा व्लॉग मी मोठ्या टी व्हीवर लावलेला आहे आणि मी बघते आहे की तो आता कसा झालेला आहे, कसा दिसतो आहे, त्याचा आवाज, त्याची क्वालिटी सगळं मी बघते. सो चला, बाय बाय, एन्जॉय.